नवीन शासन निर्णय येतोय, येण्यापूर्वी सांगतोय की आदिवासी शेतकऱ्यांना आपली जमीन भाडेपट्ट्यावर देण्याचा यापूर्वी कायदा नव्हता. म्हणजे एखादी जमीन आहे 10 एकर, त्यांनी जर भाडेपट्ट्यावर दिली ती देता येईल. कलेक्टरच्या समोर येऊन ज्यांना भाडेपट्टा घ्यायचा असेल ते कलेक्टर समोर येतील आणि कलेक्टर समोर भाडेपट्टा करून दिल्यावर किमान कमीत कमी 50,000 रुपये वार्षिक एकरी, 1.25 लाख रुपये हेक्टरी कमीत कमी, आणि त्यापेक्षा जास्त करार करता येईल. म्हणजे तेवढा कमीत कमी पैसे द्यावा लागतील, 1.25 लाख रुपये हेक्टर वर्षाचे. त्यापेक्षा जास्त कराचे अधिकार राहतील, पण कमीत कमी यापेक्षा कमी करार नसणार. त्यामुळं आदिवासी जमिनी आता भाडेपट्ट्यावर देता येणार. नंबर 2, आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात जर हे असेल, गौण खनिज असेल, मुरुम असेल की काही अजून त्याच्या ठिकाणी लोह खनिज असेल किंवा अजून कुठल्याही प्रकारचं खनिज असेल, त्या खनिजाकरता सुद्धा प्रायव्हेट पार्टीसोबत ते एमओयू करू शकतील. प्रायव्हेट पार्टीसोबत ते आपला भाडेपट्ट्याचा करार करू शकेल. आणि समजा उत्खनन करायचं असेल आदिवासी जमिनीमध्ये एखाद्या शेतकऱ्यांना आणि ते ज्यांच्यासोबत ते करार करणार असेल तर त्या कराराच्या वेळी त्यांना आपल्याला पर टन किंवा पर ग्लास जे काही मुरुम असेल, रेती असेल किंवा आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांचा लोह खनिज असेल, कुठल्याही प्रकारचं मेजर आणि मायनर मिनरल्स असतील त्यांच्याकरता आता आम्ही परवानगी देतोय. कलेक्टरच्या समोर आता आदिवासी व्यक्तींना मंत्रालयात हेलपाटा घालायची गरज नाही. कलेक्टरला पॉवर देऊन कलेक्टरसमोर करारनामा करून आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना आता त्याची जमीन भाडेपट्ट्यावर देण्याकरता किंवा त्या शेतामध्ये गौण खनिज असेल तर गौण खनिजचा वापर करण्याकरता आता परवानगी देतोय. सर, मागच्या अतिरिक्त जिल्हा